सांगलीमधून बेकायदेशीर मोठा शस्त्रसाठा जप्त. मध्य प्रदेशमधून 1-2 नव्हे तर 12 पिस्तुले आणि 22 काडतुसे आणलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आटपाडी तालुक्यामधून अटक केलेली आहे. यामधील संशयित मयूरेश मनोहर आदाटे वय वर्ष 25 राहणार मधुबन हॉटेल पाठीमागे विटा, सध्या राहणार बालाजीनगर चाकण पुणे. मारुती अशोक गुजले वय वर्ष 24 राहणार जांभूळमाळा तालुका खानापूर. वैभव उर्फ गब्बर संजय इंगळे वय वर्ष 21 राहणार ताडाची वाडी तालुका खानापूर या तिघांना अटक केलेली आहे. तर मध्य प्रदेशातील पाजी नामक पुरवठादाराचा शोध सध्या सुरू आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक अवैध शस्त्र तस्करीबाबत तपास करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, उपनिरीक्षक कुमार पाटील यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार मयूरेश आदाटे हा नेलकरंजी तालुका आटपाडी येथे कमरेला पिस्तूल खोचून थांबल्याची माहिती मिळाली. पथकाने नेलकरंजी येथे जाऊन मयूरेशला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिस्तूल, 2 कारतुसे ही यांना मिळाले. पिस्तुलाबाबत चौकशी केल्यानंतर मयूरेश याने मारुती गुजले ह्या थोड्या वेळापूर्वीच खरसुंडी तालुका आटपाडी येथे पिस्तूल दिल्याचे सांगितले. त्याला घेऊन पथक खरसुंडी येथे गेले तेव्हा तेथे थांबलेल्या मारुतीला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिशवीमध्ये 3 पिस्तुले, 6 कारतुसे पोलिसांना मिळून आले. मारुतीकडे पिस्तुलाबाबत चौकशी केल्यानंतर त्याने वैभव इंगळे याच्याकडून पिस्तुले विकत घेतली असून त्याच्याकडे आणखीन पिस्तुले, कारतुसे असल्याचे सांगितले. तो आटपाडीत गेल्याचे सांगितल्यामुळे पथकाने स्वादिष्ट मच्छी फ्राय सेंटर आटपाडी येथे त्याला ताब्यात घेतले. त्याच्या कापडी सॅकमध्ये 7 पिस्तुले, 14 कारतुसे मिळून आली. चौकशीत त्याने मध्य प्रदेशातील पाजी नामक व्यक्तीकडून सैधवा येथे पिस्तुले आणल्याची कबुली दिली. गुन्हे अन्वेषण निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेतर्फे एक कारवाई झाली, ज्याच्यामध्ये विनाशस्त्र अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या 3 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडे सुमारे 11 गावठी पिस्टल, 22 काडतूस, 2 स्पेअर मॅगझिन्स असे एकूण जवळजवळ 6,62,000चा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये एकूण 4 आरोपी आहेत, पैकी 3 हे आत्तापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत. त्यात मुख्य आरोपी आहे तो मयूरेश आदाटे, हा मूळचा सांगली खानापूर तालुक्यातला आहे, परंतु सध्या तो पुण्यात राहतो. आणि मारुती गुजले हा जांभूळमाळा खानापूर आणि वैभव इंगळे ताडाची वाडी निशानदार, उपनिरीक्षक कुमार पाटील, कर्मचारी संजय पाटील, सूर्यकांत साळुंखे, अतुल माने, हनुमंत लोहार, सुशील मस्के, प्रमोद साखरपे, सुनील जाधव, अभिजित ठाणेदार, ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी, रोहन घस्ते आदींच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी या कारवाईतील पथकांचे कौतुक